रात्रीची वेळ होती. शहरातील गल्ली निर्जन होती. लोक आपल्या घरी गेले होते. बाजारपेठ बंद झाली होती. धुकं आणि थोडीशी थंडी होती. परंतु या शांततेत एक विचित्र गोष्ट घडली होती. 7 वर्षाचा आर्यन कुठेतरी बेपत्ता झाला होता. आर्यन एका मध्यमवर्गीय कुटुंबातील चिमुकला मुलगा होता. त्याचे आई वडील राजीव आणि सविता त्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे. त्याचा जन्म झाल्यापासून तो त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. तो उत्साही, चालाख आणि अत्यंत प्रेमळ होता. त्याच्या चांगल्या वर्तनामुळे तो शाळेतही शिक्षकांचा लाडका होता. पण त्या रात्री आर्यनच्या अचानक गायब होण्याने सगळे हादरले होते. रात्रीची वेळ होती आणि आर्यन घराबाहेर खेळत होता. काही वेळानंतर त्याच्या आईने त्याला हाक मारली, पण उत्तर काहीच आले नाही. सुरुवातीला सविता यांना वाटलं की तो शेजारी कुठेतरी असेल, पण तासाभरानंतरही आर्यन परत आला नाही. राजीवने घराच्या आसपास त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेजाऱ्यांना विचारलं, पण कुणालाही त्याचा पत्ता नव्हता. त्याच्या मनात एक विचार आला, कदाचित त्याचे अपहरण झाले असेल. सकाळ झाली, पण आर्यनचा काहीच मागमूस लागला नाही. राजीव आणि सविता काळजीने हैराण झाले होते. ते थेट पोलीस ठाण्यात गेले. पोलीस निरीक्षक राणे यांना या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली. राणे यांनी लगेचच तपास सुरू केला आणि शहरभर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली. 2 दिवसानंतर राजीवच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुमचा मुलगा आमच्याकडे आहे. फोनवरून एक कडव्या आवाजातील माणूस म्हणाला, आम्हाला 50 लाख रुपये हवे आहेत. जर पोलिसांना माहिती दिली तर तुमच्या मुलाचे काही खरं नाही. हे ऐकताच राजीव आणि सविता थरथर कापू लागले. त्यांचं जगच उलथलं गेलं होतं. त्यांना काहीही सुचत नव्हतं. पैसे जमवणे ही एक कठीण गोष्ट होती, पण त्यांच्या मुलाचं जीवन त्याहून अधिक महत्त्वाचं होतं. पोलीस निरीक्षक राणे हे अत्यंत अनुभवी होते. त्यांनी तातडीने त्यांची टीम तयार केली. त्यांनी सविताला आणि राजीवला सांगितलं की ते अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी करणार आहेत, पण या सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जाणार आहेत. राणे यांनी फोनवरील आवाजाचा तपास करण्यासाठी तांत्रिक टीमची मदत घेतली. ते फोनवरून आलेल्या सिग्नल्सच्या माध्यमातून अपहरणकर्त्याचे स्थान शोधू लागले. त्याचबरोबर त्यांनी आर्यनच्या अपहरणाच्या जागेचा बारकाईने तपास केला आणि काही CCTV फुटेज जमा केले. तपासादरम्यान पोलिसांना एक संशयित गटाबद्दल माहिती मिळाली, जी अपहरणाच्या घटनांमध्ये सामील असायची. हा गट अतिशय शिताफीने काम करत असे, त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणे आवश्यक होते. राजीवने दिलेल्या निर्देशानुसार 50 लाख रुपये जमवण्याचे नाटक केले. यामध्ये पोलिसांनी मोठी भूमिका बजावली. अपहरणकर्त्यांनी पुन्हा एकदा फोन केला आणि पैसे एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवण्याची मागणी केली. राणे आणि त्यांची टीम यांनी आधीच एक योजना आखली होती. त्यांनी ठरवले की पैसे देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीचा मागोवा घेऊन अपहरणकर्त्यांना पकडायचं. त्यांच्या तांत्रिक टीमने अपहरणकर्त्यांचा फोन ट्रॅक करण्यासाठी उपकरणे तयार ठेवली होती. राजीवच्या जागी एका पोलीस अधिकाऱ्याला पाठवण्यात आलं, जो सिव्हिल ड्रेसमध्ये होता. अपहरणकर्त्यांनी त्याला एक निर्जन ठिकाणी बोलवलं होतं. तिथं पोहोचल्यावर अचानक 2 काळे मास्क घातलेले माणसं गाडीमधून उतरले. त्यांनी पैसे घेऊन लगेचच निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस आधीच सज्ज होते. त्यांनी गुप्तपणे त्यांचा पाठलाग केला. काही मिनिटांच्या पाठलागानंतर त्यांचं वाहन पकडण्यात आलं, पण त्यामध्ये आर्यन नव्हता. अपहरणकर्त्यापैकी एकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली, परंतु तो फारच कमी बोलत होता. निरीक्षक राणे यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर त्याला गोंधळात पाडण्याचं ठरवलं. अखेर अपहरणकर्ता घाबरला आणि त्याने आर्यन कुठे ठेवला आहे याबद्दल माहिती दिली. आर्यनला एका दूरच्या गावातील मोकळ्या प्लॉटमध्ये एका छोट्या खोलीत ठेवलं होतं. पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी जाण्याची योजना आखली. त्यांनी तयारीनिशी त्या ठिकाणी गेले, परंतु तिथे जाताच त्यांना दुसऱ्या काही अपहरणकर्त्यांचा प्रतिकार करावा लागला. पोलिसांनी त्या अपहरणकर्त्यांशी संघर्ष करून त्यांना निष्प्रभ केले. आर्यनला एक बंदिस्त खोलीत ठेवलं होतं.
त्याच्या हातांना दोरीनं बांधलं होतं आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. निरीक्षक राणे यांनी त्याला शांत करत त्याची सुटका केली. ते त्याला आपल्या कडेवर घेत बाहेर आले. आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आणि अश्रू दोन्ही होते. त्याला सुरक्षित पाहून राणे आणि त्यांची टीम देखील आनंदित झाली. सविता आणि राजीव यांचं आयुष्य परत आलं होतं. पोलिसांनी तातडीने इतर अपहरणकर्त्यांना पकडून त्यांना तुरुंगात टाकलं. पोलिसांच्या तडफदार कामगिरीमुळे त्या गटाचा पूर्णपणे नायनाट झाला. आर्यनला परत मिळवल्यानंतर त्याचे आई वडील आणि शेजारी सर्वजण त्याचं स्वागत करण्यासाठी उभे होते. राजीव आणि सविता यांनी पोलिसांचे आभार मानले. निरीक्षक राणे यांचं शहरात कौतुक झालं. आर्यनने आता एक नवीन जीवन सुरू केलं होतं. त्याचं बालपण परत आलं होतं. परंतु या अनुभवाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कायम बदलून टाकलं. आर्यनच्या सुटकेनंतर त्याच्या कुटुंबाला पुन्हा एकदा शांती मिळाली. त्याचे आई वडील त्याच्यावर अधिक लक्ष देऊ लागले, पण त्याच वेळी त्यांनी त्याला स्वातंत्र्यही दिलं. शहरातील लोकांनी या घटनेतून शिकून आपापल्या मुलांचं अधिक काळजीपूर्वक संरक्षण करण्याचं ठरवलं. पण एक गोष्ट कायम होती. अपहरणकर्त्यांच्या त्या धडाकेबाज टोळीला नेस्तनाबूत केल्यानंतर निरीक्षक राणे आणि त्यांची टीम कायमच लोकांच्या हृदयात होती. त्या रात्रीची आठवण अजूनही कधी कधी शहरात चर्चा होते. पण त्या घटनेने आर्यनचं जीवन बदललेलं होतं. ही कहाणी केवळ अपहरणकर्त्याच्या पराभवाची नव्हे, तर एका मुलाच्या निर्धाराची होती आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रेमाची होती. प्रत्येक प्रसंगात एकच गोष्ट दिसून आली. संकट कितीही मोठं असलं तरी प्रेम आणि धाडस यामुळे ते नक्कीच जिंकता येतं. या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथा कॅफे. धन्यवाद.